अरे तुझी चिंगी पास झाली ना ती याच सावित्रीमुळं. काय बी काय देवा, नवस केलं तर ज्योतिबाला आणि चिंगी पास झाली या सावित्री देवीमुळं. आणि माझ्या चिंगीचं काय, तिनं बी पुस्तके गिरवलीच की. अरे भाई बर कवा ती साळत गेली तवा ना. वय तर काय मग, आपण ती साळत गेली ती या सावित्री देवीमुळं. बरं मग या ज्योतिबानं काय केलं रे? अरे येड्या, तुला अक्कल दिली तिला साळत पाठवायची. अरे जेव्हा कोण बाई शिकायला जात नव्हती ना तेव्हा या सावित्रीनं साळा काढली. लोक लय वांगाळ बोलायची, शिव्या घालायची, शाळेत जाताना अंगावर शेण फेकायची. देवा मग सावित्री रडत असेल ना? नाही, रडायची नाही, हसायची आणि ते शेण सुकवून त्याची पावडर बनवायची. वय कर देवा. आणि मग ते आता पावडर कुठं आहे, म्हणजे त्याची काय उदीबिदी झाली का काय? नाही, त्याची आता प्रोटीन पावडर झाली. हल्ली या पोरी ऑलिम्पिक मध्ये मेडल मारतात, वर्ल्ड कपचे, क्रिकेटचे वर्ल्ड कप जिंकतात ना, ते याच प्रोटीन पावडर मुळे. अरे बाप, लयच लक्षण आहे की हे सावित्री देवी. अरे हे तर कायच नाही, तिची किती लुगडी वाया गेलीत काय सांगू तुला. लोक थुकाचे, शेण फेकाचे, काय काय करायचे, पण तिनं मात्र ती सगळी लुगडी जपून ठेवली. वय कर देवा. आणि मग काय केलं काय त्या लुगड्यांचं? अरे हल्ली त्या पोरी मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड होतात ना, तीच कापडं वापरून. मला तर काय बी कळत नव्हतं, काय चाललंय काय कळणच झालं होतं. मी आपला देवळातला तो भंडारा घेतला आणि हवेत उधळला, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आणि मी खरा चमत्कार बघितला. उडालेला भंडारा खाली येताना त्याची अक्षर होत होती आणि चिंगीच्या कापडाला जाऊन चिकटत होती. चिंगीची कापडं जिथं जिथं फाटली होती ना, ती समधी जागा आता अक्षराने भरली होती. मी तो खाली पडलेला भंडारा पटपट पटपट डबीत भरला आणि चिंगीला घेऊन घरला निघालो. आणि घरी जाऊन बघतो तर काय, त्या डबीत भंडारा नव्हताच. त्या भंडाऱ्याची आता शाई झाली होती. चिंगी आता माझी त्याच शाईनं रिव्हिजन का काय ती करत असते. सावित्री देवीच ती चमत्कार दावल्यावली राहते. वय